तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील सर्वच मतदारांसाठी एक नवीन ॲप हे विकसित करण्यात आलेलं आहे, की ज्या ॲपहून तुम्ही तुमचं मतदान कार्ड हे PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता. त्या मतदान कार्ड संबंधीची तक्रार नोंदवू शकता. तुमचं नाव हे मतदार यादीत या ॲपमधूनच घरबसल्या चेक देखील करू शकता. तर आज आपण पाहणार आहोत हे ॲप कोणतं आहे व या ॲपमधील प्रत्येक सर्व्हिस ही कशाप्रकारे करायची, याची प्रोसेस काय आहे, याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर यायचं आहे. आल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे ECI नेट. हे ॲप तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचं हे ॲप आहे. हे गव्हर्नमेंटचं अधिकृत ॲप आहे. हे कोणतं फेक ॲप नसणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा इंटरफेस या ॲपचा असल्याच्या नंतर आपण या ॲपच्या होम इंटरफेसवरती येऊ. याचा होम इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल, की ज्यावरती आपण वोटर्स सर्व्हिस या कॉर्नरवरती डायरेक्टली येऊन जाऊ. यामध्ये तुम्ही लॉग इन देखील करू शकता, पण बिना लॉग इन केल्या देखील तुम्ही या सर्व्हिसेस घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता आता या होम पेजेसवरती वोटर्स सर्व्हिसेस यामधील सर्व सर्व्हिसेस आपल्याला उपलब्ध आहेत. ह्या कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत याची ओळख आपण सुरुवातीला करून घेणार आहोत व त्याचनंतर या सर्व्हिसेस कशा करायच्या, यामधून तुमच्या मतदान संबंधीची माहिती ही कशी मिळवायची याची देखील प्रोसेस आपण यानंतर पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या ॲपमध्ये काही सर्व्हिसेस आपण पाहताना ही स्क्रीन रेकॉर्डिंग केली जात आहे. त्यामुळे या ॲपच्या सिक्युरिटीसाठी काही कंटेंट हा हाईड केला जाईल. तो तुम्ही स्किप करून पुढे देखील पाहू शकता. पण तुम्ही जेव्हा हे अस्तित्वात तुमच्या मोबाईलमध्ये ॲप वापराल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम्स हा येणार नाही. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता आपण या पेजवरती आहोत. वोटर सर्व्हिसेस यामध्ये सुरुवातीची सर्व्हिस तुम्ही पाहू शकता वोटर्स रजिस्ट्रेशन फॉर्म. यामध्ये तुम्हाला जर नवीन मतदार नोंदणी करायची असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर त्याचा फॉर्म हा तुम्हाला या ॲपमध्ये मिळतो. यावरती क्लिक करून तो फॉर्म देखील तुम्ही पाहू शकता. आपण ती देखील माहिती पुढे पाहूयात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ट्रॅक युअर ॲप्लिकेशन. तर तुम्ही तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, तुमचा जो अर्ज आहे, तो देखील येथून ट्रॅक करू शकता. म्हणजे तो कुठपर्यंत गेला, या विभागाकडे पोहोचला की नाही व त्याची जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आली, याचं देखील संपूर्ण लोकेशन हे तुम्ही या ॲपमधूनच घरबसल्या काही मिनिटांमध्ये ट्रॅक करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिसरं ऑप्शन आहे वोटर कार्ड कंप्लेंट्स. जर तुम्हाला मतदान कार्ड संबंधी काही तक्रारी असतील, जर तुमच्या मतदान कार्डमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील किंवा इतरही कोणता प्रॉब्लेम असेल, तर त्याची कंप्लेंट ही तुम्ही या ॲपमधून येथे क्लिक करून देऊ शकता. ती कशी द्यायची याची देखील माहिती आपण पुढे पाहूया. त्यानंतर सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. नवीन येणाऱ्या मतदार यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव हे सर्च देखील करू शकता. ते कसं करायचं याची देखील माहिती आपण पुढे पाहूया. ही आहे ती एक सर्व्हिस. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढची सर्व्हिस आहे डाउनलोड ई वोटर कार्ड. म्हणजेच तुम्ही या ॲपमधून तुमचं जे मतदान कार्ड आहे त्याची जी PDF आहे ती देखील तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ती देखील डाउनलोड कशी करायची ही देखील माहिती आपण पाहणारच आहोत. त्यानंतर तुम्ही पुढील सर्व्हिसेस पाहू शकता. त्यामध्ये कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिसर. म्हणजेच तुम्ही जो काही ऑफिशियल ऑफिसर असेल इलेक्शन कमिशनचा, त्याच्यासोबत डायरेक्ट कनेक्ट येथून तुम्ही होऊ शकता. त्यानंतर बुक अ कॉल विथ BLO. जो बूथ लेवल ऑफिसर आहे त्याच्यासोबत तुम्ही तुमचा कॉल हा येथून बुक करू शकता. जर तुम्हाला त्याच्याकडे काही काम असेल, काही तुमची अडचण असेल, तर त्याच्यासाठी देखील तुम्ही तुमचा कॉल हा येथून बुक करू शकता. त्याची टायमिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दिव्यांगाचं ऑप्शन देखील येथे मिळतं. एक सक्षम दिव्यांग म्हणून एक ऑप्शन आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जी काही तुमचं कॉर्नर असेल त्यासंबंधीची सर्व्हिस इथून याचा उपभोग जो आहे, इथून तुमची जी फायदा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर हे होतं या सर्व सर्व्हिसेसचं थोडक्यात ओळख. आपण पाहिली की ही सर्व्हिसेस कशासाठी काम येतात. तर आता ॲक्च्युअलमध्ये या सर्व्हिसमध्ये आपण कशा प्रकारची प्रोसेस करून ही माहिती मिळवू शकतो, आता आपण त्याची संपूर्ण प्रोसेस पाहूया. तर सुरुवातीला आपण येथे पाहूया डाउनलोड ई वोटर कार्ड. म्हणजेच मतदान कार्ड जे आहे ते सर्वात जास्त जर मागणी असेल तर मतदान कार्ड जे आहे त्याची PDF ही डाउनलोड कशी करायची याची खूप मागणी असते. तर या ॲपमधून तुम्ही एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर ते आता कसं आपण याच्यावर क्लिक करून या संदर्भातली माहिती ही लाईव्ह पाहूया. तर तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला साधारणपणे तुमचा मोबाईल नंबर जो काही ॲड असेल मतदान कार्डला, हे जे लॉग इन असणार आहे OTP बेस्ड लॉग इन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा येथे
टाकून तुम्हाला यामध्ये पुढे जायचं आहे. तर आता आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकूया. यानंतर हा कंटेंट जो आहे OTPसाठी सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केला जाणार आहे. तो तुम्ही स्किप देखील करू शकता आणि पुढे देखील याची माहिती पाहू शकता. स्क्रीन रेकॉर्डिंग चालवत आहोत. तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे तुम्ही तुमचं मतदान कार्ड जे आहे ते या ॲपमधून डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर आता आपण पुढील प्रोसेस ही यामध्ये जाणून घेऊया. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये पुढील सर्व्हिसेस आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती आपण क्लिक करूया. तर तुम्ही पाहू शकता स्पेशल इंटेन्सिव्ह रिझर्वेशन SIR 2026 याचा देखील फॉर्म हा येथे उपलब्ध आहे. सर्च युअर नेम इन लास्ट SIR यामध्ये सर्च करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करू शकता. त्यानंतर पुढील ट्रॅक युअर ॲप्लिकेशन, जर तुम्ही कशाच्या ॲप्लिकेशनसाठी जर ॲप्लिकेशन केलेलं असेल तर येथे क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन हे ट्रॅक करू शकता. तोही फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि OTP सेंड करून. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वोटर कार्ड कंप्लेंट याची जर कंप्लेंट काही असेल तर ती देखील तुम्ही मोबाईल नंबर टाकून तुमची कंप्लेंट ही OTP बेसवर कंप्लीट करू शकता. तर सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, तर वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव सर्च करण्यासाठी तुम्हाला फक्त येथे तुमचा EPIC म्हणजेच तुमचा वोटर कार्ड नंबर हा येथे टाकायचा आहे. सर्चवर क्लिक करायचं आहे. तुमच्या संबंधीची माहिती ही तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण माहिती टाकूया आणि ती माहिती येथे पाहूया. तर तुम्ही पाहू शकता सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या संबंधीची संपूर्ण माहिती ही आपल्याला येथे आपल्या वोटर लिस्टमध्ये असलेले नाव व त्या संबंधीची संपूर्ण माहिती, बूथ संबंधी माहिती ही देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा काही प्रकारे आपण आपलं जे नाव आहे या वोटर लिस्टमध्ये चेक देखील करू शकतो. बुक अ कॉल विथ BLO याच्यावर क्लिक करून तुम्ही ते देखील करू शकता. कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल्स याच्यासोबत जर कनेक्ट करायचं असेल तर यावर क्लिक करून ते देखील तुम्ही कनेक्ट होऊ शकता. दिव्यांग सक्षम हा जो कॉर्नर आहे हा दिव्यांगासाठी आहे. येथे देखील क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता दिस मॉडेल बिकम अ ऑपरेशनल ऑफ याच्यावरती काम चालू आहे. अशा प्रकारची माहिती ही आपल्याला इथे पाहायला मिळते. तर अशा काही प्रकारे या ॲपमधून आपण आपल्या मतदान कार्ड संबंधीची माहिती ही पाहू शकतो व मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो, कंप्लेंट करू शकतो व इतरही सर्व्हिसेस यामधून आपण घेऊ शकतो. तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून